मॅचला होती सुरुवात. गेम स्टार्ट, गेम ऑन. सेकंड मॅच आणि त्यामधील पहिलं षटक घेऊन येतो बॉलिंग मार्गवर केतन मेहर. रायगडच्या पटलावरचं आणखी एक मोठं नाव. अगदी 40+ मध्ये सुद्धा चांगला खेळ त्यांचा आपण सातत्याने पाहत असतो. आणि मग सद्गुरू सिमेंट्स आपल्या पारगाव टीम मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करताना. पहिला चेंडू यावेळेला ज्ञानेश्वर पाटील अक्रॉस द लाईन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहू शकाल दांडी गुल झाली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. पहिला चेंडू गोल्डन डकचा शिकार आणि गोल्डन विकेट इथून मात्र मिळवत असताना केतन मेहर पारगाव टीम विकेट क्रमांक डाऊन पहिला 0 धावसंख्येवर शिवकर टीमला लागतोय हा पहिला धक्का. कारण सेकंड चेंडू यावेळेला केतन मेहर. साईनाथ भगत यावेळेला वन डाऊन रिझन मध्ये क्रमांक 3 वर येत आहेत. साईनाथ भगत पहिला चेंडू खेळत असताना साईनाथ यावेळेला डॉट खेळतायत. पहिल्या चेंडूची सांगता विकेट, त्यानंतर डॉट. 2 चेंडूचा खेळ संपला, अद्याप खातं ओपन झालं नाहीये. पारगाव टीम सुद्धा एक तगडा संघ. रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक चांगला संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जात आहे. गेल्या 4-5 वर्षापासून चांगला खेळ सातत्याने केला. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्या संघाच्या समोर खेळताना आणखी एक चांगला संघ रायगडामधील तो म्हणजे शिवकर संघ. आणि या 2 संघांच्या दरम्यान सुरू असणारी ही मॅच मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभ मेळावा आणि मग तो सजलाय आज मात्र या करंजण्याच्या नगरीमध्ये. सेकंड यावेळेला बॅक टू द बॉलर होता, स्टेट फॉरवर्ड केला होता. स्वतःच्या फॉलो मध्ये आधी खेळची संधी होती परंतु मिस केलाय. आणि इथून मात्र तिसरा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतोय. प्रिशा 11 तिरंगा क्रिकेट संघ शिवकर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडू डॉट खेळलाय. काय चेंडू आहे बघा, एखादा स्लोवर वन, एखादा स्पीड, एखादा चेंज ऑफ द पेस, या सर्व गोष्टी आपण पाहतोय. आणि मग त्यामध्ये आपण जर विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी करताना केतन मेहर स्पर्धेमधील पहिलं मेडल षटक इथून मात्र पाहायला मिळणार का. आणि हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल अगदी या स्पर्धेमधलं पहिलं मेडल षटक पाहायला मिळालंय ते म्हणजे केतन मेहरच्या नावावर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदोरी अगदी खूप मोठी असते आणि तो तुमचा गुरुकिल्ला अगदी असतो. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल तर अगदी त्या पद्धतीने केलेली गोलंदाजी, अगदी स्वतःचा गुणकौशल्य वापरलंय त्यानं. आणि मग चांगली गोलंदाजी करताना जर आपण विचार केला तर पहिले चेंडूवर विकेट आणि त्यानंतर 5 चेंडू डॉट असे 6 चेंडू निर्धाव टाकले आणि एक सफलता प्राप्त केली. एकही धाव नाहीये. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला नेलाय ते म्हणजे प्रिशा 11 तिरंगा क्रिकेट संघ शिवकर टीमला, पारगाव टीमला. अगदी पारगाव टीमला ज्यांनी पुरस्कृत केलं ते आपण पाहू शकाल स्वर्गीय बबनजी भोईर यांच्या नावाने खेळणारा संघ. आमचे अनिलजी भोईर असतील, अप्पा, त्यानंतर आमचे बलरामजी भोईर असतील यांनी संघाला पॅक केलंय. आणि त्यानंतर मग शिवकर टीम म्हटलं, प्रिशा 11 म्हटलं तर म्हणजे मनोज जिरसाल यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये जमल्या अगदीपर्यंत 0 धावसंख्या आणि 1 गडी बाद मेडल षटक.
नेक्स्ट बॉलिंग मार्कवर येतो गोलंदाज सेकंड क्रमांक भूषण पाटील. भूषण पाटील हा गोलंदाज मात्र सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. अगदी आपण पाहू शकाल रिव्हर साइड एंड कडून बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्या स्क्रीनवर सुद्धा अगदी थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दर्जा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे आणि अशी स्पर्धा MLA ट्रॉफी आमदार ट्रॉफी अगदी आपण विक्रांत दादा पाटील आणि त्यांच्या नावाची स्पर्धा. परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल हा पहिला चेंडू या वेळेला आणि त्या पहिल्या चेंडूला मात्र फेस करताना चेंडू मात्र सरळ नेला जातोय तो मिड विकेटच्या वरतून येतोय. हा मात्र संदीपच्या बॅट मधून आलाय. टीम शिवकर साठी हा पहिला षटकार. त्यानंतर मात्र एक सिंगल चौटी पूर्ण झाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 7 लॉस ऑफ आपण पाहू शकाल 1 विकेट तिरंगा शिवका टीम. भूषण पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने यावेळेला गोलंदाजी करतायत अगदी लॉंगअप मध्ये खेळतायत. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त केली जाते साईनाथ भगत आणि संदीप पाटील. आता मात्र जोपर्यंत मैदानामध्ये उभे राहता येईल तोपर्यंत राहणं खूप महत्वाचं आहे. संदीप पाटील जितका कालखंड मैदानामध्ये राहील तितक्या धावा तिरंगा शिवका टीमसाठी जमतील आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणं हे तितकंच महत्वाचं राहणार आहे. कारण धावा जमवण्यासाठी प्रयत्न करणं कारण पहिल्याच चेंडूवर विकेट आल्यानंतर डॉट आले त्यानंतर मग मेडल षटक आणि त्यानंतर मग ती कामगिरी आता तुम्हाला चांगली करावी लागणार आहे. कारण कमीत कमी मागच्या मॅच मध्ये आपण 65 धावा पाहिल्या आणि या मॅच मध्ये धावा येणं महत्वाचं. इथून मात्र आपण पाहतो शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतात क्षेत्ररक्षक आहे फिल्डिंग तैनात. चेंडूला अगदी फील्ड करतात फेकी करतील तोपर्यंत मिळाली एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या टोटल 9 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसरं षटक इथून मात्र चालू आहे आणि टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू आपण पाहताय अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अगदी संत पद्धतीने हलवार पद्धतीने क्रिकेट सुरू आहे बघा. कारण आपण पाहिलं तर माहिती आहे कारण विकेट ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. जितकी कालखंड या विकेट अगदी 2 फलंदाज मैदानामध्ये राहतील तोपर्यंत धावा येताना पाहायला मिळतील. परंतु मिळाली आणखी एक सिंगल टीमची धावसंख्या टोटल
10 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड वर तुम्ही पाहू शकाल. इथून मात्र आपण पाहू शकाल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलं जातं अगदी बाजूच्या प्लॉट मध्ये. उंची लांबी प्रॉपर होती आणि चेंडूला सरळ फेकून दिलं जात आहे. संदीपचा हा तडाखा येतो भूषणवर आणि आलाय हा तिरंगा शिवका. अगदी षटकारानं टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. पहिल्या षटकामध्ये 0, दुसऱ्या षटकामध्ये 16, टोटल आता मात्र 16 धावसंख्या एक गडाच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आता झाली बघा योगेश. आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात करताना आपण पाहू शकाल, कारण पहिल्या षटकामध्ये मेडन आल्यानंतर मग किती प्रेशर वाढलं असेल हे सुद्धा आपण पाहू शकतो. प्रेशर झुगारलंय, ते प्रेशर रिलीज केलंय बॅट्समन संदीपनं आणि मग ही पार्टनरशिप आता पुढे नेत असताना पहिल्या षटकामध्ये 0 आणि त्यानंतर 16, 2 षटकं संपली. पुन्हा एकदा केतन मेहर षटक क्रमांक. इथून मात्र तिसरी सुरुवात झाली आहे. त्यामधील पहिला चेंडू वेलकम 6 या वेळेला षटकारानं केलं जातं स्वागत. पहिला चेंडूवर आलाय साईनाथ भगतचा हा तडाखा येतोय बॅकवर्ड स्पर लेग. मंचाला सलामी देणारा षटकार. षटकाराला आणि या षटकारानं धावसंख्या पुढे सरकली आहे 22. 22 रन्स पाहायला मिळतील. ज्या धावांचा वेग मंदावला होता, ज्या धावा अगदी पहिल्या षटकामध्ये थांबल्या होत्या केतन मेहरच्या, आणि त्याचंच मात्र स्वागत केलं साईनाथनं षटकारानं. आणि त्यानंतर आता मात्र टीमची धावसंख्या डोडोल 23 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 23 ऑन अ बोर्ड तुम्ही धावसंख्या पाहू शकाल स्कोर कार्डवर जोडली जाते आहे, कारण आता मात्र धावसंख्येसाठी अगदी लढणं झुजणं हे मात्र खूप महत्वाचं राहणार आहे. 23 धावा. केतन मेहर पुन्हा एकदा सज्ज पंचांच्या उजव्या बाजूने अगदी गोलंदाजी करतील. झी क्रिक लाईव्ह आपण पाहू शकाल आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण कव्हरेज केलं जातंय. अगदी स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे योगेश यांना आपण पाहू शकाल चिंचपाडा गावचे. त्यानंतर आपण पाहू शकाल मग आमची साऊंड सिस्टीम डीजे अगदी पाहू शकाल अवनी डीजे आपण पाहत आहे चिंचवड. त्यांचा पण स्वागत करूया. परंतु इथून मात्र पुन्हा एकदा आला हा डीप मिड विकेटच्या वरतून चेंडूला बॅटवर घेतलाय. प्रॉपर टायमिंग पुन्हा एकदा संदीपच्या बॅट मधून येतोय. आणखी एक दमदार फटका आलाय षटकार. इथून मात्र आपण पाहू शकाल रनआउट साठी आपण पाहू शकाल डायरेक्ट हिट करताना केतन मेहरांना आपण पाहिलं, परंतु सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला असं पंच सांगत आहेत. इथून मात्र आपण पाहू शकाल 2 धावा आल्या शेवटच्या अंतिम चेंडूवर तिसऱ्या षटकामधील केतन यांच्या. आणि मग धाव संख्या टोटल जर आपण पाहिली 3 षटकांचा खेळ संपला आणि 37 धावा.
पहिल्या षटकामध्ये 0, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये 21. काय कव्हर केल्यात बघा. पहिल्या षटकाची धावसंख्या सुद्धा योगेश कव्हर केली आणि आता मात्र 37 धावा. 37 ऑन अ बोर्ड. तिरंगा क्रिकेट संघ प्रिशा 11 शिवका टीम अगेन्स्ट स्वर्गीय बबन मयूर स्मृती. आपण पाहताय श्री सद्गुरू सिमेंट प्लस पारगाव टीमच्या समोर 37 रन्स. विजय नंतर काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते बघा. काय खेळ सुरू आहे. अप्रतिम कामगिरी. एकटा लढतोय, एकटा झंझ देतोय आणि मग ते करत असताना त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत आपण पाहिलं संदीपच्या 4 षटकार टोटल पाहायला मिळाले. त्यांच्या जोडीला साईनाथ भगत त्यांना साथ देत आहे. त्यांच्या बॅट मधून 1 षटकार आपण पाहिला. परंतु बॉलिंग मार्कवर येतोय प्रवीण मोकाल. पहिला चेंडू त्याचं सुद्धा स्वागत केलंय. स्लोवर चेंडू अगदी जिथे जागी होते स्टँड अँड डिलिव्हरी या वेळेला अगदी बॅटवर घेतलाय आणि लांबून मात्र घेतल्यानंतर आला हा ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरतून होतोय. आउट ऑफ दी पार्क. हँडसम यूज वन षटकार. काय क्रिकेट आहे बघा. अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतरच्या 3 षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. ऑन साइडला आपण पाहू शकाल एक सिंगल बॅकअप आहे. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंड. परंतु खडलं बघा. काय खडतं मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. त्यानंतर मग धावसंख्या पूर्ण केली जाते आणि इथून मात्र 4 धावा कंप्लीट. काय जबरदस्त. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चुकी झाली बघा. जिथे 2 धावा गेल्या होत्या गोलंदाजाकडे ज्या वेळेला थ्रो आला त्याने यष्टांवर चेंडू फेकला. बॅकअप नव्हतं आणि त्या बॅकअप नसल्या कारणानं फायदा मिळाला आणखी 2 धाव्यांचा तिरंगा शिवका टीमला. कारण तिरंगा शिवका टीम जशा धावा जमतायत त्या जमवतोय. सिंगल डबल सिंगल षटकार चौकार आणि मग या चौकारानं 4 धावेनं धावसंख्या टोटल 47 धावा. 47 ऑन अ बोर्ड. आमचे आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी आमचे राजदादा इंग्लंड आपण पाहू शकाल. करंजवाडी शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपण पाहू शकाल. राजदादा इंगले, बिपिन दादा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर आमचे यश दादा पाटील असतील. हे सर्व आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते मात्र अगदी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. त्याला मैदानामध्ये अगदी मावण्या करतात. मैदानाचा फेरफटका करत असताना अगदी तुम्ही पाहू शकाल. त्यांचं करूया आपण स्वागत. व्यासपीठावर आमचे अतिशदादा साबळे असतील. अगदी ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा आपण पाहू शकाल. रोहित यांची सुद्धा खूप मेहनत आहे बघा या स्पर्धेसाठी. आमचे बडगरचे रोहित त्यांची सुद्धा खूप सारी मेहनत, त्यांच्या संघाची सुद्धा खूप सारी मेहनत राहिली आहे आणि सर्वांच्या एकत्रितपणानं सर्वांच्या एकजुटीनं ही स्पर्धा मात्र आपण अगदी सुरू करताना आपण पाहतोय. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजवाडी आयोजित आमदार ट्रॉफी 2025 हे शानदार पर्व डे नाईट फॉर्मॅट मधील आणि आजचा मात्र हा पहिला दिवस आणि त्यामधील पहिल्या फेरीचा सेकंड सामना. प्रवीण मोकल ज्यानं पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर धावून घेतलेल्या 4 धावा, 10 धावा खर्च करतोय. टोटल धावसंख्या 47 धावा. असं वाटलं सुद्धा नव्हतं योगेश की धावसंख्या इतकी पुढे झपाट्याने सरकेल. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जर तुम्ही चांगला खेळ करत असाल
तुमच्यामध्ये जर चांगली गुणकौशल्य असतील, तुमच्यामध्ये जर ताकद आहे, दमखम आहे, स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता आहे, तर तुम्ही क्रिकेटमध्ये अगदी पुढे जाऊ शकता, चांगला खेळ करू शकता. आणि हेच मात्र संदीप आणि साईनाथ दाखवतोय. आणि चांगली अगदी खेळी मात्र पाहायला मिळतोय. इथून मात्र मिळाली एक सिंगल, धावसंख्या 48, 48 धावा. अगदी मैदानामध्ये लाईट सुद्धा ऑन झाले, तुम्हाला पाहायला मिळतील. डे नाईट फॉर्मॅट मधील मग स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. रोज अगदी असं सुरू राहील. 2 सामने अगदी डे मध्ये अगदी सुरू होताना तुम्हाला पाहायला मिळतील, त्यानंतर मग नाईट, आणि बाकी नंतरचे सामने नाईट मध्ये तुम्ही पाहू शकाल. अशी एक चांगली स्पर्धा इथून मात्र आपण पाहू शकाल. अक्रॉस द लाईन या वेळेला शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र टिपला जातो झेल आणि संपलाय शिवकर टीमचा संदीप पाटील, जो धावा जमवत होता त्याला मात्र परतावं लागतंय. फलंदाज बाद, विकेट डाऊन. त्यानंतर बघा करंजवाडी गावातील आमचे गणेशजी पोपट आणि सूरजजी पोपट यांचा इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर सुरेश भीर, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा याचं आपलं सुद्धा स्वागत आहे. इथून मात्र बघा आल्या बॅटचा फेस करतोय आणि आपल्या बॅट मधून अगदी लगावतोय हा षटकार. येतो बॅट्समन संदेश पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय. अगदी 4थ्या षटकाचा शेवट झालाय षटकारानं प्रवीण मोकलवर. आणि त्यानंतर 6 धावा संपादन. टीमची धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या टोटल 54 धावा. अर्धशतक कंप्लीट, 50 धावा, 50 रन्स कंप्लीट, 54 धावा. नेक्स्ट मॅच बघा, मोरिया 11 पळसपे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ श्रेया अँड स्वराज 11 बॉस फायटर ओवळे संघ. चला, श्रेया अँड स्वराज 11 बॉस फायटर ओवळे आणि मोरिया 11 पळसपे. चला, पळसपे आणि ओवळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, तर चला आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकामध्ये एकही धाव नव्हती, म्हणजे 4 षटकांमध्ये टोटल जमवल्या 54 धावा. काही सुरुवात आहे बघा, 16 धावा दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 21 आणि या षटकामध्ये 17. अशा 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 54 धावा. शेवटचं अंतिम षटक स्लॉगरचं षटक आहे आणि ते घेऊन मात्र गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर अतिश म्हात्रे. अतिश म्हात्रे बॉलिंग मार्कवर येतात.
ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि त्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू या वेळेला पहिल्या चेंडूला खेळताना अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर स्ट्रेट फॉरवर्ड केला होता. सरळ बॅटनं अगदी समोर खेळले होते साईनाथ भगत आणि त्यांच्या बॅटमधून आल्या टीम शिवकरसाठी 2 धावा आणि या 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या 56, 56 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. कितीचं टार्गेट असेल, कितीचा वान या मॅच मध्ये ठेवलं जाईल, किती धावा जमतील. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी घडलं बघा काय त्यांचं अगदी आमच्यापर्यंत पोहोचवतील निर्णय, परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल बॅट्समन अगदी बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला संदेश पाटील. हा चेंडू आपण पाहिला, 9 चेंडू आपण पाहिलाय अगदी आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला आहे. फयज शेखला आपण पाहू शकाल. संदेश बाद झाल्यानंतर फयज शेख आलाय. टीमची धावा संख्या आता टोटल 57 धावा. 9 चेंडू अगदी आपण पाहिला, मागच्या चेंडूवर 9 चेंडू आपण पाहिला, त्यानंतर रनआउटची विकेट आपण पाहिली. चला आमचे राजदादा इंगले आपण कुठे असाल तर या. राजदादा इंगले स्पर्धेचे आयोजक आपण कुठे असाल तर व्यासपीठासमोर या. चला टॉस साठी बघा ओवली टीम आणि पळसपी टीम. इनिंग्स संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळतंय. स्वागतचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अतिश मात्र आला आहे. साईनाथ भगत 22 धावसंख्येवर खेळतात वैयक्तिक निजी. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. त्यानंतर मात्र बॅकअप आणि मग शेवटच्या अंतिम क्षणाला बघा सीमारेषेलगत बॅकअप मिळालाय. बॅकअप मिळालाय मैत्रीतून 2 धावा आणि या 2 धावीच्या मदतीने बॅटची एज अगदी 2 धावा आपण पाहिल्या आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 59, 59 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चेंडू यावेळेला 2 संपलेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मग गटामध्ये येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील टीम आपण पाहू शकाल शिवकर टीम साठी. हा चेंडू आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॅटची नॉर्मल एज पाहायला मिळते. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु एक सिंगल आली. सिंगल धावसंख्या आता टोटल 22ची धाव पाहायला मिळते. टोटल रन्स 60 रन्स कंप्लीट. 6वं दशक धावफलकावर जोडलंय आणि त्यानंतर मात्र 60 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. मागच्या मॅच मध्ये 65 धावा जमल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये किती धावा जमतील. इथून मात्र फयज शेखचा हा फटका प्रॉपर आहे. प्रॉपर टायमिंग या वेळेला उडवलं जात आहे. स्वीट साऊंड असा आवाज ऐकायला मिळाला आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या वरतून आलाय, फयजच्या बॅट मधून आलाय. टीम या वेळेला शिवकर साठी येतोय हा षटकार.
अतिश मात्रेचा हा चेंडू आपण पाहताय अगदी समोर आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट झाल्या वेगानं 2 धावा पूर्ण झाल्या आणि या दोनच्या मदतीनं टोटल टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे 68 धावा तुम्हाला पाहायला मिळतील 68 धावा शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे बघा या पूर्वार्धामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल टीमची धावसंख्या 68 आणि मग शेवट कसा असेल दोन्ही टीम साठी हे सुद्धा आपण पाहूया अगदी फ्लर लाईनचा चेंडू आपण पाहतो ऑन साइडला खेळतो ऑन ड्राईव्ह मध्ये अगदी आपण पाहताय कावकोणा रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल पुढे दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट झाली 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावीच्या मदतीनं या मॅच मध्ये जमवली धावसंख्या 70 धावा 70 रन्स पहिल्या षटकाला मेडन जात असताना सुद्धा 70 धावा 4 षटकामध्ये आल्या आता करायच्या त्या पुरुषा 11 तिरंगा क्रिकेट संघ शिवकर संघासमोर येणारी 5 षटक 30 चेंडू आणि आव्हान असेल ते म्हणजे स्वर्गीय बबन भोईर स्मृती आपण पाहताय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला करायचे होते 71 धावा 71 धावा जमतील चेस होतील की काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमचे मनोहरजी पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल चला टॉस साठी या बघा चला टॉस साठी या पळसपी टीम आणि या चला ओवळे संघ चला ओवळे टीमचा कर्णधार आणि पळसपी टीमचा कर्णधार चला टॉस साठी आपण संपर्क साधा दत्तजी पाटील यांचा इथे शुभागमन झालं त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर आमचे ओमकारजी पाटकर डब्ल्यूएच चे सदस्य त्यांचं स्वागत करूया चला टॉस साठी बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे चला ओवळे टीम आणि या पळसपी टीम आमच्या शंकरजी गायकर साहेबांचं इथे शुभागमन झालं त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आपलं सुद्धा सहर्ष असं स्वागत आहे चला पळसपी टीमचा कर्णधार चला पळसपी टीम चला अभय ठाणगे चला नरेंद्र बेडेकर चला कोणी असेल तर या टॉस साठी यायचा चला पळसपी टीम टॉस साठी या टार्गेट आहे बघा टोटल 71 धावेचं भलं मोठं टार्गेट आहे पहिल्या मॅच मध्ये 66 होत्या त्या नांदगाव टीमने जमवल्या
या मॅच मध्ये 71 ठेवले शिवकर टीम पारगाव टीम समोर. अगदी चुरस पाहायला मिळेल. पारगाव टीम सुद्धा एक तगडी बॅटिंग लाईनअप घेऊन उतरतो. सातत्याने आपण पाहतो. चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलाय. आणि मग या मॅच मध्ये अगदी कोणता संघ विनर असेल. चला टॉस साठी. चला राजू आणि अजित चला या आपण टॉस साठी. चला मी विनंती करतोय सुरेश भीर आणि गणेशजी पोपट काकांना की आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे अजित मंगाजी आणि राजू ठाणगे. क्रिकेटची पंढरी म्हटली तर ओवळे गाव आणि ओवळे आणि पळसपे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सुरेश भीर आणि गणेशजी पोपट आणि यांच्या शुभास्ते आपण करतोय या सामन्याचा टॉस. टॉस का बॉस. टॉस केला जातोय. हेड इज कॉल. टेल पडलाय. टॉस जिंकला पळसपी टीम. डिसिजन पेंडिंग आहे. चला पेंडिंग असेल डिसिजन आणि जसा सामना संपेल तसं अगदी हेड आहे. टॉस जिंकलाय ओवले टीम. चला सामन्याला सुरुवात. आवाज ऐकूया आपण मनोहरजी पाटील यांचा. बहुत बहुत शुक्रिया सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों जीतने के लिए. टारगेट है 71. पहली गेंद वासुदेव आंग्रे. कुन्नाल के लिए गेंद लॉफ्ट करेंगे इस गेंद को सीधे बल्ले से. पहली गेंद पहला चौका. शुरुआत दमदार है. पहली गेंद के ऊपर सीधे बल्ले से खेला. चौके के लिए गेंद ट्रैवल हुई. कुणाल तारेकर उनका साथ निभा रहे. केतन मेहर मैदान में. पारगांव और उनके खिलाफ खेल रही है शिवकर टीम. स्वर्गीय बबन बोन स्मृति एसएससी पारगांव बनाम प्रीशा 11 तिरंगा शिवकर जिनके बीच में लड़ाई है. पहला सत्र हमने देखा. पहला ओवर मेडन आया था केतन मेहर का, लेकिन उसके बाद बल्लेबाजों की दादागिरी हमें देखने को मिली. 70 बने 71 का टारगेट. बड़े स्ट्रोक की तलाश. गेंद हवा में फंस चुके हैं कुणाल. बड़ी मछली है जाल में. बिग फिश इन द नेट. यहां पर स्वर्गीय बबन बोल स्मृति एसएससी पारगांव टीम को लगता हुआ यह सबसे बड़ा झटका. पहली गेंद के ऊपर चौका आया था. दूसरी गेंद के ऊपर सफलता आई. अभिषेक पाटिल इस मर्तबा आएंगे आगे बल्लेबाजी में. तीसरे नंबर के खिलाड़ी है. बड़ा टारगेट का पीछे हो रहा है. जैसे कहते हैं ना कि क्षेत्र कोई भी हो, मेहनत का कोई विकल्प नहीं है. और अगर मेहनत अच्छी है तो सफलता का भी कोई विकल्प नहीं है. और यहां पर मेहनत दिखानी होगी. 70-71 रन बनाने हैं बीच मैदान के अंदर मुकाबला जीतने के लिए. गेंदबाज तैयार. एक बार फिर से वासुदेव आंग्रे. अगली गेंद जोरदार अपील हुई थी विकेटों के पीछे से. डॉट गेंद की समाप्ति होती हुई अच्छी कोशिश मैदान के अंदर करी जा रही है. डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई विकेटों के पीछे ज्ञानेश्वर पाटिल. इनको हम जरूर देख सकते हैं. आमतौर पर प्रेम को हम पहला बार फेंकते हुए देखते हैं. हल्के से इंजर्ड है, टीम में शामिल नहीं है. पीछे खिलाड़ी जरूर मौजूद. एक रन तो आसानी के साथ है. थोड़ा सा मिसफील्ड लेकिन ज्यादा नुकसान नहीं है. एक रन का यहां से इजाफा होता हुआ
सिंगल की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर हम देख सकते हैं। इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है। पहली गेंद के ऊपर चौका आया था, लेकिन उसके बाद कुणाल का विकेट नहीं, संजय ने देकर चला जाएगा। पेशा 11 तिरंगा शो कर क्रिकेट टीम को जबरदस्त मुकाबला है। 5वीं गेंद लेकर तैयार है वासुदेव आंग्रे। पहली यहां से स्ट्राइकर में पहली मर्तबा केतन मेहर हल्के हाथों से दिशा दी, जबरदस्त बल्लेबाजी, बिल्कुल नियंत्रण में थे, केवल दिशा देने का काम किया इस गेंद को, और गेंद जाएगी फाइन लेग बाउंड्री के बाहर। केतन के बल्ले से यह पहला चौका। थैंक यू सो मच। पहले ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर में रन आए टोटल 13। हम देख रहे हैं दोस्तों आमदार ट्रॉफी 2025 आमदार विक्रम वेदा पाटिल प्रतिष्ठान करंजड़ी आयोजित ये महा मुकाबले हमारे सामने पेश है। आज इस टूर्नामेंट का पहली दिन पहला रात है, और यहां से हम देख सकते हैं पहले दौर का ये दूसरा मुकाबला हमारे और आपके सामने पेश है। पहले मुकाबले में 65 रन बनाए थे सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा क्रिकेट टीम ने। 66 का टारगेट 4 ओवर में पूरा करा था। बल्लेबाजी में दमखम दिखाया था युवा स्पोर्ट्स नांदगांव टीम ने, जिसमें मनीष शाह खुटले की लाजवाब पारी शामिल थी। ये सत्र हमने देखा, यहां पर भी जबरदस्त बल्लेबाजी हुई, सभी ने रन बनाए, जिसमें 9 में 28 संदीप पाटिल, ज्ञानेश्वर नहीं चले, 16 में 22 साईनाथ भगत ने बनाए थे। मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों। पहली गेंद बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी अभिषेक पाटिल, बैक टू दी पवेलियन, दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर हम जरूर देखेंगे। वासुदेव आंग्रे पहले ओवर में 13 खर्चे थे। इस मर्तबा साईनाथ भगत पहली गेंद के ऊपर सफलता आई। चौथे नंबर के खिलाड़ी आएंगे प्रवीण मोखल। आते ही हमले शुरू हो चुके हैं। गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। यस इट इज अ बिग हिट, बिग सिक्सर। स्ट्रोक की तलाश थी, वो छक्का आया। 19 रन बने अब तक, और 5वें खिलाड़ी बने इस टूर्नामेंट में जिन्होंने छक्के के साथ अपने पारी का आगाज किया है। गेंदबाज है तैयार ओवर द विकेट से। साईनाथ भगत की ये गेंद गैप में गेंद जाएगी। क्या कमाल का स्ट्रोक, इस पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। गेंद सीमा पार चौका। आका मारी
23 रन बने हैं अब तक। 3 गेंदें गुजर चुकी है। दूसरा ओवर साइनत भगत इनके माध्यम से देख सकते हैं। स्ट्राइकर इनके ऊपर प्रवीण मोकल, 2 गेंदों में 10 की पारी अब तक। दबाव साफ नजर आता है। 71 रनों को बचाना है, लेकिन शिवकर टीम भी जानती है कि इस विकेट के ऊपर रन बनते नहीं है, इस विकेट के ऊपर रन बहते हैं, क्योंकि पहले मुकाबले में 66 4 ओवर में चेस हुए। यहां पर पहला ओवर मेडन आ जाने के बावजूद पहले सत्र में 70 बने। हल्के हाथों से धकेलाल, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। केतन मेहर, ये क्या हो गया पारगांव टीम मैदान में? बड़ी मछली जाल में, ट्रैप में फंस चुके हैं। रन आउट केतन मेहर गोज। रन बने हैं टोटल 23। 23 रन बने हैं अब तक 3 विकेट के नुकसान के ऊपर। चलते बने थे कुणाल, चलते बने थे अभिषेक पाटिल, और अब केतन मेहर रन आउट का शिकार बने। 5वें नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएंगे। भूषण पाटिल, अंतिम गेंद आएगी इस दूसरे ओवर की। पहले ओवर में 13 आए, इस ओवर में अब तक 10 रन आए हैं। गेंदबाज है तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश थी। अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है। 5 गेंदें गुजर चुके, एक वाइड थी, 11 रन आए इस ओवर में। अब तक रन बने हैं 23 रन अब तक। यस, 11 रन आए, एक छक्का, एक चौका, एक वाइड की रन आए 11। पहले ओवर में 13। टीम की रन संख्या टोटल बनी है 24 रन। हल्के हाथों से खेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद। 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। तो 2 ओवर की यहां पर समाप्ति होती हुई, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 25 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। पारगांव क्रिकेट टीम, अब समीकरण बचेगा जहां पर 71 की जरूरत थी, अब 18 गेंदें, और जीतने के लिए 46 रनों की है जरूरत। डरे समय से ना नजर आए मैदान में। क्रिकेट में कहते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। आने वाली गेंदें 18 और जीतने के लिए 46 रनों की अभी भी जरूरत। गेंदबाजी में आएंगे गेंदबाज संदीप पाटिल। बड़े स्ट्रोक की तलाश थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। विकेट के पीछे ज्ञानेश्वर पाटिल की जादूगरी हमने देखी। डॉट गेम की समाप्ति होती हुई जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। क्रिकेट का सफर एक युद्ध है दोस्तों, जो अपने ही विरुद्ध है, लेकिन यहां पर मुकाबला किसके लिए बनेगा? 17 गेंदे 46 रन। कदमों का इस्तेमाल किया, गेम में ऊंचाई बहुत ज्यादा है, पीछे खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच छूटा। खिलाड़ी मौजूद थे वहां पर। प्रीशा 11 तिरंगा शिवकर टीम के संदेश पाटिल। संदेश से ऐसी गलतियां टीम बर्दाश्त नहीं करेगी। इस तरीके के मौके आप छोड़ेंगे तो आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है। कैच छूटा, दिल टूटा शिवकर के समर्थकों का, और जीवनदान मिलेगा प्रवीण मोकल को। जिस खिलाड़ी ने आते ही हमले किए थे, आते ही 10 रन बनाए थे, और उस खिलाड़ी को आप मौका दे रहे हो। वो वक्त का खेल था जो बीत गया, अब हम खेलेंगे और वक्त देखेगा, ये बताते हुए मैदान में गेंदबाज तैयार। एक बार फिर से 16 गेंदे 44 रन। कैच छोड़ने का मतलब है खतरा। कैचेस इन द मैचेस जैसे कहते हैं, जले के ऊपर ये नमक है, गेंद सीमा पार है, छक्का।
70 रनों का टारगेट है। शानदार ये लड़ाई है। 33 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर अब तक हमने देखे हैं। गेंदबाज संदीप पाटिल, इस बार एक बार फिर से मिसटाइमिंग स्ट्रोक। इस बार वासु आंग्रे गेंद के नीचे, कोई गलती नहीं होगी। प्रवीण मोकल जाएंगे मैदान के बाहर। 14 गेंदें 38 की है देरी। बघा आमची परस्पर टीम जी आहे निलेश वायदंड यांना विनंती आहे व्यासपीठावर आमची राजदुबे इंग्लंडचे खूप जवळचे मित्र आहेत. निलेश वायदंडे आपला इथे सन्मान केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल आपण यायचं, आपलं स्वागत है. मैदान के अंदर हम जरूर चलेंगे दोस्तों। अच्छा मुकाबला चलेगा गेंद और बल्ले के बीच में। क्रिकेट आपको दो विकल्प देती है, या तो शिकार करे या शिकार हो जाए। यहां पर शिकारी की तरह नजर आना होगा, क्योंकि आने वाली गेंदें बची है 15 और जीतने के लिए 38 रनों की अभी भी आवश्यकता है। गेंदबाजी में मात्रे इन एट नंबर 6। लोअर फुलटा से गेंद, पीछे खिलाड़ी मौजूद था लेकिन गेंद पहुंच से दूर है। गेंद सीमा पार चली जाएगी, मिल जाएगा यहां पर चौका। प्लेयर्स रिव्यू है बीमर के लिए, प्लेयर्स रिव्यू पारगांव टीम रिव्यू। तीसरे अंपायर यहां पर चेक करेंगे। नो गेंद करार, बिल्कुल रिव्यू सक्सेसफुल है। कमर के ऊपर की ये गेंद थी। रन आएंगे टोटल 5। मुकाबला फिर से बन जाएगा। अंतिम गेंद बचेगी 13। 14 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में। फ्री हिट की ये गेंद है, मौका बनेगा। 14 गेंदें जीतने के लिए 33 रन। पारगा बनाम शिवकर, दिलकश ये लड़ाई है। अच्छा ये मुकाबला है। खोद कर निकाला इस गेंद को। फ्री हिट का पूरा फायदा उठाएंगे इस बार तो संदेश पाटिल। रन बचाएंगे अपने टीम के लिए। टोटल 4 रन बचा अपने टीम के लिए। फ्री हिट की ये जरूर गेंद थी, लेकिन क्या कमाल का फील्डिंग का नजारा हमें देखने को मिला। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 40। अब जीतने के लिए अंतिम गेंदें 13 और 31। 31 रनों की है जरूरत। तेरह गेंदें 31 रन। खोद कर निकालेंगे इस गेंद को। खिलाड़ी पीछे लॉन्ग ऑन में मौजूद है। थोड़ा सा फंबल, दूसरे की कोशिश। तीसरे अंपायर की मांग रन आउट के लिए एक बार फिर से की जाएगी। दूसरे की कोशिश थी, अच्छा स्ट्रोक था। थोड़े से खिलाड़ी से मिसफील्ड भी, अच्छा थ्रो आया। नॉट आउट। 2 रन्स कंप्लीट। समीकरण बचेगा। अंतिम गेंदे 12, जीतने के लिए 29। 29 रन की है जरूरत। ओवर टू यू डीजे।
अंतिम गेंदे 12, जीतने के लिए 29 की जरूरत। मुकाबला जारी है दोस्तों। एक तरफ हम देख सकते हैं स्वर्गीय बबन बोर स्मृति एसएससी पारगांव बनाम प्रीशा 11 तिरंगा शिवकर। पहले बल्लेबाजी की थी शिवकर टीम ने 70 बना, 71 का टारगेट। शुरुआत अच्छी नहीं रही। कुणाल तारेकर चलते बने, केतन रनआउट का शिकार बने। प्रवीण मोकल ने आकर उम्मीदें जगाए थे, 19 रन जोड़े थे। लेकिन अब दो नए बल्लेबाज है, भूषण पाटिल, आतिश मादरे, वासुदेव आंग्रे अपने दूसरे ओवर में आएंगे। 12 गेंदे 29 की जरूरत है। खोद कर निकालेंगे इस गेंद को। लॉन्ग अप में खिलाड़ी जरूर मौजूद है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। एक्सपीरियंस खिलाड़ी दोनों तरफ है, क्योंकि क्रिकेट की पाठशाला में अनुभव ऐसा सख्त शिक्षक है जो परीक्षा पहले लेता है, सिखाता बाद में है। और यहां पर परीक्षा की घड़ी है दोनों टीम के लिए। अंतिम गेंदे 11 और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। बड़े स्ट्रोक की तलाश फिर से हो रही है। पीछे खिलाड़ी मौजूद, अब मौका बनेगा। संदेश पाटिल वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं हो गई और एक और खिलाड़ी मैदान के बाहर। अब आने वाली 10 गेंदे 28 की जरूरत। के लिए 28 की आवश्यकता। नए खिलाड़ी आएंगे, नीरज तारेकर। सामने बल्लेबाज है ऑन स्ट्राइक भूषण पाटिल। भूषण ने अब तक एक गेंद खेली है, 1 का योगदान है। नीरज साठी पारितोषिक देत आहे डब्ल्यू हाऊस कडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। त्यानंतर आमची बघा करंदडे गावची जावई अतुलजी अगदी जाधव दादांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया। या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत है। सभी मेहमानों का हम स्वागत कर दे, लेकिन बातों ही बातों में यह बड़ा स्ट्रोक निकला भूषण के बल्ले से, चौका नीरज के बल्ले से। सब कुछ दांव पर लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं हम मगर झुक नहीं सकते। रुकना मना है, झुकना मना है। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 9 गेंदे 24 की है जरूरत। पारगांव या फिर शिवकर, मुकाबला कौन जीतेगा, किसके लिए लड़ाई बेशकीमती है। दोनों टीम को जीत चाहिए और जीत का सौदागर यहाँ पर कौन उभरेगा। अंतिम गेंदे 9 और जीतने के लिए 24 रनों के अभी भी है जरूरत। गेंदबाज है तैयार। तेज गेंद थी लेकिन ऑब्स्टिक के बाहर से गुजरने वाली। अंपायर ने इशारा किया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई थोड़ा सा डरे सेमे से खिलाड़ी, क्योंकि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं। हिम्मत आपको दिखानी है बीच मैदान के अंदर। आने वाली 9 गेंदे और जीतने के लिए 23 की जरूरत। हल्के हाथों से इस गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है। दूसरे की कोशिश, अच्छा थ्रो, जबरदस्त क्रिकेटिंग। रनिंग बिटवीन द विकेट भी कमाल की देखिए। अच्छी फील्डिंग, अच्छी कलेक्टिंग, अच्छा थ्रो आया, अच्छा क्रिकेट देखने में अच्छा लग रहा है। 8 गेंद और 21 रन, 50 रन कंप्लीट, 50 कंप्लीट एसएससी पारगांव। लेकिन काम अभी भी अधूरा है। 8 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की अभी भी आवश्यकता। जैसे कहते हैं ना कि कौन है वो जो जिंदगी में मुश्किलों से गुजरा नहीं, जीता वही जो थक कर कभी ठहरा नहीं। ठहरना मना है। अंतिम गेंदे 8 है और जीतने के लिए 21 रनों की अभी भी है आवश्यकता। गेंदबाजी में गेंदबाज तैयार, वासुदेव आंग्रे। सामने बल्लेबाज है नीरज तारेकर, इनट नंबर 7। खिलाड़ी जरूर मौजूद थे, बल्ले का किनारा था, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 ही रन मिलेगा। 7 गेंदे और जीतने के लिए 20 रन की अभी भी है आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता था। कौन जीतेगा बाजी, कौन जीतेगा मुकाबला। रातें भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो कर, सब कुछ अच्छा होगा। हिम्मत कौन दिखाएगा मैदान में। जबरदस्त ये खेल मैदान के अंदर खेला जा रहा है। 7 गेंदे 20 रन।
एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अब अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की अभी भी है जरूरत। व्यासपीठावर सन्माननीय आपण पाहत आहे अगदी डॅशिंग व्यक्तिमत्व अतुलजी जाधव दादा अगदी यांना पाहायला मिळतील तुम्हाला। KPL मध्ये सुद्धा अगदी त्यांना आपण पाहिलं, खूप सारे बक्षिसं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि त्यांचा पण करूया स्वागत। या स्पर्धेसाठी बघा आम्हाला कविराची जी बाईक आम्हाला दिली आहे ती शिवसेनेचे तालुका प्रमुख आपण पाहतो रुपेशजी टेंबरे बिंदास, ज्यांच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर रुपेशजी टेंबरे बिंदास यांच्याकडून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मालिकावीरसाठी बाईक पाहत असतो। असं एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहताय, अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व, पैसा सर्वांकडे मित्रांना परंतु देण्याची कामं ज्याच्याकडे तो खरा माणूस। त्यानंतर आपण पाहू शकाल आम्हाला अगदी आपण पाहता या स्पर्धेसाठी जी चेंडूची पूर्तता केली आहे ते आमचे बलिरामजी भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य करंजडे यांच्या माध्यमातून जितके चेंडू लागतील ते आम्हाला त्यांनी पुरस्कृत केलेत। त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली आहे ते करंजडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मंगेशदादा शेलार यांच्याकडून आम्हाला दिली गेली आहे आणि विनय चिकायकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपये ग्रामपंचायत सदस्य करंजडे ग्रामपंचायत ओल्ड कॉम्बॉक्स। 6 में चाहिए थे 19, पहली गेंद के ऊपर खिलाड़ी पीछे मौजूद है, 2 रन का इजाफा होता है। बड़े स्ट्रोक आना लाजमी हो जाएगा मुकाबला जीतने के लिए। 5 गेंदे 17 रन कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। जीतेगा कौन, ये बाजी दोनों तरफ चल रही है, लेकिन ये खेल अब शुरू हो चुका है। जबरदस्त ये लड़ाई, मैदान के अंदर कौन जीतेगा ये भी देखने वाली बात है। हमेशा वहां पर खड़े होने का दम रखो जहां से दुनिया पीछे मुड़ जाती है। 5 गेंदे 17, मुकाबला कौन जीतेगा गेंदबाजी में? पंकलेश की ये गेंद जितने तेजी के साथ आई उतनी तेजी के साथ मैदान के बाहर समीकरण बचेगा। आंकड़े कह रहे हैं 4 गेंदे 11। जरूरत 3 गेंदे 9 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मुकाबला कौन जीतेगा यहां से अच्छी कोशिश यहां पर की जाएगी। जबरदस्त ये लड़ाई मैदान के अंदर हम देख सकते हैं, एक तरफ शिवकर है दूसरी तरफ हम देख सकते हैं पारगांव क्रिकेट टीम। जब दुनिया कहती है कि अब कुछ नहीं हो सकता वही सही समय होता है कुछ कर दिखाने का। जबरदस्त ये मुकाबला है, अंतिम क्षणों में क्या मुकाबला बदलेगा। 3 गेंदे 9 रनों की अभी भी है जरूरत। राउंड विकेट से गेंदबाज है पंकलेश की ये गेंद ब्लॉक होल में फेंकी हुई ये गेंद है, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन तो आसानी के साथ है। 2 रन का इजाफा होता है। अब अंतिम 2 गेंदे जीतने के लिए 7 रन के अभी भी है आवश्यकता। कौन जीतेगा मुकाबला, लाजवाब ये लड़ाई है। 71 रनों का टारगेट था, 2 गेंदे 7 की जरूरत है। पानी की मांग हो रही है मैदान में, थोड़ी सी थकावट है। अंतिम गेंदे 2 है, जीतने के लिए 7 रन के अभी भी आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, जबरदस्त ये लड़ाई मैदान के अंदर हम देख सकते हैं।
जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। मजबूत इरादा किसका होगा ये भी देखने वाली बात है।